ओम नमः शिवाय. बेलाच्या झाडाचे महत्त्व आणि बेलाची पूजा कशी करतात. बेलाचे झाड तुमच्या घरासमोर असेल तर जेवढे श्रावण महिन्यात महादेवाचे महत्त्व आहे तेवढेच बेलाचे झाडाचे महत्त्व आहे. जर घरासमोर बेलाचे झाड नसेल तर आपण बेलाचे झाड लावणे हे महत्त्वाचे आहे. कारण बेलाचे झाड लावल्याने बेलाच्या झाडात त्रिदेवता वास करतात. ब्रह्म, विष्णू, महेश ह्या तिन्ही देवांचा विराजमान आहेत. बेलाच्या झाडाच्या मुळात ब्रह्मदेवाचा वास आहे व मध्यभागी विष्णू आहेत. वरच्या बाजूला स्वतः महादेव विराजमान आहेत. तर बेलाचे झाडाचे दर्शन घेतल्यास सर्व पापाचा नाश होतो. बेलाचे झाडाची प्रदक्षिणा घातल्यास सर्व तीर्थक्षेत्राचे दर्शन केल्याचे पुण्य मिळते. बेलाचे पान महादेवाला अतिप्रिय आहेत. महादेवाला बेलाचे पान वाहिले तर आपली सर्व इच्छा पूर्ण होतात. विशेष श्रावण महिन्यात रोज बेलाची झाडाची पूजा केल्याने पूर्वजन्मीचे पापाचा नाश होतो. मानसिक ताण, भीती, नकारात्मक विचार कमी होतात आणि आरोग्य सुधारते. आपले आयुष्य दीर्घ होते. बेलाची झाडाची पूजा केल्यास रोज नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात यश मिळते. आर्थिक अडचणी कमी होतात. सर्व दुःख दूर होतात. व आपण बेलाचे झाड लावले तर 1 कोटी महादेवाचे मंदिर बांधल्याचे पुण्य मिळते. जर बेलाचे झाड आपल्या आजूबाजू परिसरात असेल तर किंवा दरवाजासमोर असेल तर जसे तुळशीचे झाड हे आपल्याला शुद्ध वातावरण देतात, त्याचप्रमाणे बेलाचे झाडही आपल्याला शुद्ध आरोग्य आपले वातावरणात निर्माण होते. आणि बेलाचे झाडाचे पान खाल्ल्यास आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे. बेलाच्या झाडाखाली शिवपार्वतीचा वास असतो. त्यामुळे आपण जर बेलाच्या झाडाखाली ओम नमः शिवाय जप किंवा तपश्चर्या किंवा पारायण केले तर आपल्याला 1000 पटीने पुण्य मिळते. बेलाच्या झाडाखालून प्रेत गेल्यास त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाखाली महादेवाची पिंड करून पूजा केली तर पुण्य मिळते, पापाचा नाश होतो. बेलाचे पान महादेवाला अतिप्रिय आहे. 1 बेलपत्र महादेवाला अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात. विशेष श्रावण महिन्यात महादेवाची पूजा आणि बेलव अर्पण केले तर महादेवा प्रसन्न होतात. म्हणून महादेवाला आशुतोष हे नाव दिलेलं आहे. बेलाच्या झाडाला भक्त खूप महत्त्व देतात. बेलाचे
पान महादेवाला वाहिल्यास सर्व पापाचा नाश होतो व आपल्या जीवनात सुख समृद्धी मिळते. महादेवाला बेल अर्पण करणे गरजेचे असते, कारण महादेवाची पूजा पूर्ण होत नाही बेलाच्या पानाशिवाय, ते अपूर्ण असते. त्यामुळे बेलाचे पान महादेवासाठी अत्यंत प्रिय आहे. जसे महादेवाला जल अर्पण केल्याने पुण्य मिळते, तसेच बेलाच्या झाडाला जल अर्पण केल्याने महादेवाची पूजा घडते. एक बेल महादेवाला वाहताना हा मंत्र म्हणावा. त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिदायुतं त्रिजन्म पापसंहारं एकबिल्वपत्रं शिवार्पणम्. ह्या मंत्राचा अर्थ आहे 3 गुण 3 डोळे 3 जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान महादेव, मी तुम्हाला 3 पानाचे बेल अर्पण करत आहे, तर माझे सर्व पाप नष्ट करा. श्रावण महिन्यात दर सोमवारी आपण बेल 108, 151 असे वाहतात, पण बेलाचे झाडाचे पाने सोमवारी अथवा सायंकाळी तोडू नये. बेल फांदीसह कधीही तोडू नये आणि बेल वाहताना महादेवाला फांदीसह अर्पण करू नये. फक्त 3 पानाचे बेलच घ्यावे. ओम नमः शिवाय.